जय हिंद दोस्तों, मी रोहित माशाळकर। आज आपण कूलडाऊन एक्सरसाइज का करायचं आणि कशा रीतीने करायचं याबद्दल जाणून घेणार आहोत। पहिल्यांदा तर कूलडाऊन एक्सरसाइज का करायचं म्हणजे तुम्ही तुमच्या डेली रूटीनमध्ये हा एक्सरसाइज मिस नाही करणार। रनिंगच्या वर्कआउटच्या वेळेस आपले जे श्वासोच्छवासाची जी क्रिया आहे ती हाय लेवलला गेलेली असते, ती हळूवारपणे एका लेवलला आणण्यासाठी आपण कूलडाऊन एक्सरसाइज करतो। वर्कआउट झाल्यानंतर आपल्याला जे अशक्तपणा येणे किंवा चक्कर येणे हे टाळण्यास कूलडाऊन एक्सरसाइजचा उपयोग होतो। अजून एक फायदेशीर कूलडाऊन एक्सरसाइजचं म्हणजेच आज तुम्ही जे वर्कआउट केलेलं आहात उद्या उठून पण तुम्हाला वर्कआउटला रेडी करण्यास मदत करते, म्हणून तुमच्या डेली रूटीनमध्ये कूलडाऊन एक्सरसाइज करत राहा। चला तर आता आपण कूलडाऊन एक्सरसाइज कशा रीतीने करायचं ते पाहूयात। कूलडाऊन एक्सरसाइज हे तुम्हाला 5 ते 10 मिनटं करायचं आहे। त्यामध्ये तुम्ही हळूहळू जॉगिंग करू शकता किंवा चालू शकता। आता जॉगिंग करत असताना काही एक्सरसाइज आहेत ते मी तुम्हाला दाखवतो। तुमचे काही एक्सरसाइज असतील ते तुम्ही ॲड करू शकता। आता आपण स्टार्ट करूया। थोडासा तुम्ही जंप करू शकता। आता जॉगिंग करत असताना तुम्ही खाली जमिनीवर टेकू शकता हात। थोडंसं तुम्ही साईडला किक मारू शकता। अशा रीतीने तुम्ही जॉगिंग करत असताना हे एक्सरसाइज तुम्ही करू शकता। हे तुम्हाला रेग्युलर करायचं आहे जेणेकरून तुम्ही उद्या उठून पण वर्कआउट सहजपणे करू शकाल। जय हिंद दोस्तों, थँक्स फॉर वॉचिंग।